कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका झाल्यानंतर शिवसेना उभाटाचे 4 नगरसेवक अद्याप बेपत्ता आहेत. आज आपण जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाकडून महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, तर भाजपकडून उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. मात्र या दरम्यान अद्यापही उभाटाचे ते 4 नगरसेवक संपर्कात नसल्याने सध्या उभाटाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालंय. आपल्यासोबत उभाटाचे गटनेते उमेश बोरगावकर आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांना जे बेपत्ता नगरसेवक आहे यांच्या घरी कारणे दाखवा नोटीसची होर्डिंग लावली होती. आपल्या सोबत आता ते आहेत. नेमकं काय सांगाल आपण, त्यांना कारणे दाखवा नोटीस दाखवली, आता काही संपर्क झालेला आहे का त्या 4 जे बेपत्ता नगरसेवकांशी? संपर्क झालेला नाही आणि या संदर्भात जी माहिती मिळते बाहेरून त्यांच्या घरच्यांकडनं किंवा काय की त्यांना जबरदस्ती नेलं गेलंय किंवा काय ते राजसाहेबांना भेटायला गेले त्याच्यानंतर तर काही आमचा संपर्क झालेला नाही. आणि राजू पाटील जे आहेत त्यांना नेलं अशी चर्चा आहे. एकंदरीत आता त्यांच्या घरासमोर पण आपण कारणे दाखवा नोटीस लावली होती. काय नेमका त्या नोटीसचा आशय होता आणि काय पुढील कारवाई? ज्या पक्षाच्या मिटिंगा होत्या त्या पक्षाच्या मिटिंगला ते गैरहजर राहिलेले आहेत आणि पक्षादेश जो होता म्हणजे व्हीप पक्षाचा व्हीप होता त्याचं पालन झालेलं नाही आणि त्या कारणाने त्यांना आपण ती नोटीस लावलेली आहे. पुढील भूमिका काय असणार आहे पक्षाची? पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा सुरू आहे आणि लवकरच पोटनिवडणूक लागू शकते या तयारीत आम्ही लागलेलो आहोत. बरंचसं एकंदरीत आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत आहे. अद्यापही 4 नगरसेवक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. नेमकी आता पुढची भूमिका काय असणार आहे पक्षाची? कारण महापौर पदासाठी देखील आज उमेदवारी अर्ज दाखल झाला, उपमहापौर पदासाठी देखील उमेदवारी अर्ज दाखल झाला. आमच्या वरिष्ठ पातळीवरती सातत्याने यांच्या आम्ही शोधत आहोत आणि राजू पाटलांनी राजसाहेबांकडे नेता असून सांगितलं, त्यानंतर ते काय आमच्या चिन्हावरती निवडून आलेले जे नगरसेवक होते ते आम्हाला भेटलेच नाही, आलेच नाही. बरेचसे आम्ही लोकांनी प्रयत्न केले, नाही अशाला भाग नाही, परंतु कुठल्याही आमच्या या जी आम्ही कारवाई करू त्याला कुठलाही प्रतिसाद न देता ते अद्याप ते आलेले नाहीये. त्या दरम्यान एकाचाही संपर्क झाला नाही का? म्हणजे 4 एकूण बेपत्ता आहेत. कल्याण पूर्वेतले 2 आहेत, कल्याण पश्चिमेतले 2 आहेत. एकाही नगरसेवकाचा संपर्क झाला नाही. एकही नगरसेवकाचा आमचा काही संपर्क झालेला नाही. पुढची भूमिका काय असणार आहे? पक्ष तुम्ही शहर प्रमुख आहात, पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका पक्षश्रेष्ठी जे ठरवतील सांगतील, पण आम्ही आता पोटनिवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोत. एकंदरीत जर पाहिलं तर हे 4 नगरसेवक जे बेपत्ता आहेत त्याबाबत आता उभाटाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतं. सुरुवातीला कारणे दाखवा नोटीस त्यांच्या घरी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांचं जे नगरसेवक सदस्यत्व पद आहे ते रद्द करण्यासाठी देखील कारवाई सुरू करणार आहे. तसेच पोटनिवडणुकीसाठी आग्रही असल्याचे देखील सध्या उभाटाकडून सांगण्यात आले. त्यामुळे एकंदरीतच येत्या काही दिवसात नेमकं काय भूमिका घेण्यात येईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.